नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. सगळी लोक बोलायची तुम्ही तुमच्या घराकडे जात नाही, तुमच्या घराकडे जात नाही. आलो आमच्या घराकडे, चला तुम्हाला दाखवतो काही आमचं घर. बघितलं का? हे बघा. आता आमचं घर आम्ही सध्याला काय केलं काय नाही ते तुम्हाला दाखवतो. हे तुम्ही तोंडाला बांधा ग बायांनो. मी बघा चीज जोर आपली ही माझी चीज आहे. बाया लावल्यात मी कामाला तिथं. हे बायानो कामं करायची काना काना, बसायचं नाही काहीच नाही. हो का? आपल्या चिंचेचा बिझनेस चालू झाला आहे. ज्याला कोणाला चिंच घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करायचं. घरगुती चिंच आहे बघा. चिंच साफ केलेली हो का? हे बघितलं का? हे बघा, हे चिंचेचा बिझनेस चालू केला आहे मी आता. एवढी मोठी चीज आहे. त्याच्या का चिंचा चिचुक हे सगळं. हे बघा ही चिंच ही चिचुक आहेत ना ग. हो का? ही चिचुक आहेत. ही बुसकाट आहे बुसकाट. आणि हे चिंचेचा शिरा बघा. शिरा कारण सुद्धा आम्ही आपण हे बनवतोय म्हणजे चिंचा चांगली झोळून बिरून आणि चांगली साफसुथरी करून चिंच आपण हे करतो. हे माझी पाकेट. हे बघा माझे. हे बघा इथं काय आहे तुले? चिचुक आहे तिथं चिचुक. हो का? हे आपलं चिचुक बुटुक. हो का? हे बुटकं चिंचाची बुटकं. आणि चिंच सापल्या कुठं काय कचरा सगळा इकडे दाखव रांबा. हो का? हे बघा हे चिंच. हो का? ह्या चिंचाचा पुसकाट आणि ह्याच्यामध्ये हे टाकतात बघा. बघा आमच्या इथल्या बाया. दाखवा दाखवा दाखवा. हे बघा बघा चीज बघा माझी चीज कशी आहे. झटक पटक चटणी चटक. चटणीच्या घरी पाहुणा आला तूप नाही म्हणून रुसून गेली दल. बघा ह्या माझ्या आया बहिणी कामाला लावल्यात बाया. मी काय कमी दिसते काय तुम्हाला? तुम्ही मला कमी रेट टाकाय. आ कमी एकू नका मला. मालकीन आहे मालकीन चिंचेची मालकीन. बॉडीगार्ड बघा माझं. परत घेऊन पळतंय माझ्या माग. माझ्या बहिणीची पोर आहे ती. हा हे बघा बघा ही माझ्या बहिणीची पुरी कशी काम करते बघा. बघा चिंच तुम्हाला दाखव. चला अजून दाखवते या. हे बघा चिंचेचं झाड. आणि ज्याला कोणा चिंच घ्यायची असेल कॉन्टॅक्ट करायचं. आपल्याकडं मसाला भेटतो, हळद भेटती, त्याच्यानंतर मिरची पावडर भेटती, लसूण चटणी भेटती, चिंचा भेटतात, सांडगं भेटतात. चला बघा आता आपल्या ह्या घरामध्ये आपण हे घर चिंचेसाठी खाली केलं. हे बघा हे बघितलं का? चिंचेसाठी खाली केलं. हे चिंच आहेत बघा. बघितलं का भावांनो? हे रिअल चिंच. हे लाईट लावा ग. चला हे बघा पंखा पण देतोय आम्ही. चिंचेला पंखा हवा देतोय. एसी लावा एसी. बघा चिंच. आता कसा भाव आहे कसा ते तुम्हाला मी नंतर सांगते. त्याचा मी छोटा व्हिडिओ बनवते. कारण की हे चीज मी झापारली तुरली मुरली ह्या बाया लावायला लागतात कामाला आपल्याला. माहिती आहे का? त्यांना पण पैसे लागतात. नाही तर माझा बॉडीगार्ड कोणी माझ्या बहिणीचं पोरगा आहे ती. हां बघा घ्या का नाही. मग ही माझ्या बहिणीचं पोरगा आहे. माझं लेकरू आहे. ही माझं बॉडीगार्ड थोडी आहे. माझी लेकरं आहेत. माझी लेकरं गुलाबाची फुलं आहेत. ही पण माझी पोरगी आहे. ही पण माझी पोरगी आहे. मला पुरगे नाही म्हणा. ही माझी पुरगी आहे. हे बघा हे चिंचा. बघितलं का चिंचा? पाहिजे असन तर मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला. मी तुम्हाला घरपोच भेटेन. मुंबई पुणे बाहेरगाव कुठं पण. हो का? चिंच लय भारी. हो का? बॉक्साने येते तुमच्याकडे. बॉक्साने हे बॉक्स आहेत आपल्याकडेच. ठीक आहे. म्हणून तुम्हाला मी सांगत नव्हती आणि काहीच नव्हती की आपल्या घरात काय चाललंय काय नाही एकदम. ठीक आहे. चला तुम्हाला दाखवते अजून. बघा आता तुम्ही खूप लोक म्हणत होतं बाये तू काय झालं हे झालं ते झालं होऊन झालं ते झालं. हे बघा हे आपलं घर आहे. सध्याला मी आता इथं राहत नाही तर माझ्या घराची परत तशीच हालत होती बघा. रामफळ सगळे गळून गेली पकून गेली. का आपल्या नशिबातच नव्हतं काहीच नव्हतं. काय हरकत नाही काहीच नाही. तर हे बघा आपलं घर परत असं झालं या. तर काय हरकत नाही. सगळं आता ही चिंचा झाल्यानंतर सगळी साफसफाई होऊन जाईल. आणि खूप लोक बोलत होती की तुम्ही तुमच्या घराकडे जात नाही का तुमच्या घराकडे राहत नाही का. आता ह्या झाडाजवळ आपल्याला कट्टा बनवायचा आहे. आपल्या थोडासा काम होतं 2 दिवसासाठी. ह्या झाडा कट्टा बनवून घेते 2 दिवसानंतर. ठीक आहे. कारण झाडा आपल्या इथं मूर्तीची स्थापना करणार आहे मी स्वामींची मूर्तीची. कारण स्वामींच्या कृपेने आपलं चांगलं आहे एकदम. ठीक आहे. चला हो काय मिरचीच ह्याचीच आहे ना. आपण तोरली बघा. तोरल्यानंतर त्याचं आपण आहे ना त्याचं बी काढलं साईडला. त्याचा कचरा पण तुम्हाला दाखव थांबा. हो का? हे त्याचं आहे ना चिंचेचं लेस असते. लेस म्हणजे त्याचं काटार. हे बघा सगळा कचरा बाहेर निघून. हो का? ही सगळा माल आपला आहे. हो का? हे सगळं आपलं आहे बघा. बघा हे माझा भावाने सगळं हँडल करतोय माझा भाव. ठीक आहे. हे बघा ह्या बाया तोरत्यात मोरत्यात कामं करतात. हो का? आणि हो का चिचाला तोराय देते त्याला पण मेहनत खूप आहे. हो काय चिचा. हो का? ही चिचा बघा सगळी चिचाची झाडं आता तोडायची ह्या बारींचीच. हे बघा
लय त्या पलीकडे साईडला जातं हो का, कारण चिचा असल्या लय कचरा पडतो हो का, झाडं गेली सगळी मोडून गेली, बघितलं का. त्याच्यामुळं घर खाली केलं आणि भावाच्या घरात सामान ठेवलं. कारण कसं आहे आता बिझनेस आहे आपला चिचाचा, जे काय भेटतंय ते करायचं. आता बघा मी ह्यांच्यावर सोपवलंय ह्या ताईवर सगळं. ही ताई आता मी अगं शिशे, अगो बाय अगो माझी मैत्रीण आली, थांबा थांबा थांबा. अयो माझी मैत्रीण आली गे, माझी मैत्रीण आली गे, चिची आली गे. या 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 सावलेली या, सावलेली या, सावलेली या. आल्या आल्या गे माझ्या मैत्रीण आल्या गे. आय माझी मैत्रीण आली गे. आग 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 गे, किती दिवसात पल्ली गाठ गे. अगं 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 ग बाय, कुठे गेली होती ग, कुठे गेली होती ग बाय, कुठे गेली होती ग बाय. शिशे कुठे गेली होती सांग की बाया. शिशे तू माझी आठवण नाही काढली का ग. शिशे बोल की बाया, तू सांग म्हण हाय हाय म्हण की. शिशे बाया पुरगी लय खराब झाली ग माझी शिशी. आय माझी शिशी, शिशे हाय म्हण की ग सगळ्यांना. शिशे हा पाहुणं आलं, हा म्हणते गाणं म्हण. हा पाहुणं आलं म्हण की बाया. मुलगी बोला नाही तिचं डोळे आले. ए तू म्हण ग चिले चिले, तू म्हण. हा पाहुणं आलं मधून गेलं. अगं म्हण की शिशे, पाहुणं आलं हिथं बसलं आणि चाय नाही, साखर नाही, बुकणी नाही. काय ग बाय, कसं ग बाय, कसं ग बाय. आमची शिशी लय भारी म्हणते, म्हण की ग बाय. शिशे तुला फराक देणार नाही मी, तुला आणलेली फराक, तुला फलाक आणली की म्या. मग तू गाणं म्हण दाखव, मग मी तुला फलाक देणार आहे. म्हण बल, म्हण बल. पाहुणं आलं नाही, नाही काय पण नाही गेलं. तू म्हण पुचे म्हण. तू काय नाव तुझं. आवी म्हण की. पुरे बोला नाहीत कचामल्यात बघा, लय दिवसांनी जसं भिसली ना मी. अगं म्हण की नित्या कुठे गेला, नित्या कुठे गेला इकडे. तिला गेला नाही सच्चा इकडे. सच्चा तुझं बाळ घेऊन जाईन मी पळून, बघायचं का जाईनचं बाळ पळून आणायचं. जाऊ का. जा आण जा, पोटात भरून आण त्यांचं बाळ. आणा आणा यांचं बाळ. ए आणि माझी परस चाललाय घेऊन, पकडाव पकडाव बघी. त्याला पण माझ्या वाटते परस पकडायला. जर शिशे माझी पलस आणली मी, पलस आणली तुला. मग गाणं म्हण आधी, गाणे म्हण दाखव चल, गाणं म्हण. हा पाहुणं आलं म्हण. फराक देते तुला फलाक आणली की मॅम, तुला गळ्यातली माळ आणली की मॅ, गळ्यातली माळ तुला पण आणली गळ्यातली माळ. हा हा इथं 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 आणली. हा इथं आणली, इथं माळ घालायची. मग काय तुझ्या बापाने गळ्यात पाच घातली होती काय बघ ना नित्याने. इथं बस गाणं म्हण की, म्हण की गाणं म्हण की. जाऊन दे बाई मी जाते, चला बाय. बघा तुम्हाला चिचा घ्यायची असत्या तर सांगा मला सध्याला. आणि हां मी तुम्हाला सांगते, मला पण तसलं खोटं बोला आवडत नाही, काहीच नाही. चिचाचं एकदम भाव एकदम क्लिअर बाय क्लिअर. घरपोच भेटतं तुम्हाला. पोतं पाहिजे असेल, तुम्ही जर व्यापारी असाल. ए थांबका नको नको. तुम्ही जर व्यापारी असाल, तुम्हाला विकण्यासाठी पाहिजे असेल. ए गप केला कानाला काय गोमाशी गेली मी थांब म्हणलं तर बोला नाही, मला बोलून दे की जरा. हा देत बघा, मी आता चांगलं लागत बोलती तर बघा माझा व्हिडिओ खराब करतात ते. बघा बघा लयच बघा आगाव आहे, आमचं गावच लय आगाव आहे. बघा सगळा साफसुथरा हो का. हे बघा तर भावानं बहिणींनो सध्याला मी तुम्हाला सांगते, तुम्हाला जर घ्यायचं असेल मिरचीच म्हणते. हां चिचा घ्यायची असते सोललेल्या चिचुको बिचुको काय असेल ती, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला चिंच घरपोच देईन. किलो कशी आहे किलो नाही ते मला सगळं बघायला लागेल. तर चला बघूया. अगं पाणी बिणी पाजायची रीतबीट आहे का नाही काय तुमच्याकडे. हा होय ग रीतबीट आहे का. मला ताण लागली बोलून बोलून. अगं शिवाय देते वय ग ह्यात जात आहे की. हा अगं माझ्या शिवाय देणं अलग आहे. तुम्ही पुरी आहे, पुरींसारखं राहावं. हा तुमचं लगीन व्हायचंय अजून. बघितलं गावाला काय बी नको बोलत जावं लेकरा. चिपच्या बस बस ए गपच का लोकांना का बस. बघा तुम्हाला जर की घ्यायचं असेल तर तुम्हाला चिंचा घ्यायच्या असत्या तर तुम्हाला एक नंबर देते. नंबर पण त्यावर टाकते किंवा माझ्या नंबरवर तुम्ही मला हे करा कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला चिंच पाहिजे पोतं बर किती बी पाहिजे तेव्हा चिचा हो का. चिचा भरपूर तुमचा फॅनचा बोलू मी व्हिडिओ काढते या. हां बोल. हा
बोला स्पीकर कर. हा हॅलो. लय मोठी आहे का? कुठला वरचा पॅन आहे का खालचा आहे? हा हॅलो. चिचा घ्यायचा का चिचा? मिरची घ्यायची का मिरची? मसाला घ्यायचा का? हो हो घ्यायचा का? नाही घ्यायचा? मग चिचा घ्या चिचा घ्या. ठीक आहे. मग कसा फोन केला? टाइमपास करायला? हा चला आम्ही बिजी माणसं आहे, नंतर करूया तुम्हाला कॉल. ठीक आहे बाय बाय. बघा ताईने माझ्यासाठी थंडा आणलाय बघा. आमच्या ताईंना मिरच्याचंही दिलंय ना, काय म्हणतात त्याला, चिचाचा एक खोली चिचाचा गट्टा दिलाय ना करायला, तर त्यांनी थंडा आणलाय प्यायला मला. बघा तुम्हाला चिंचा घ्यायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि बघा आपलं घरगुती माल आहे, आपलं बिझनेस चालू आहेत गावाला. आपण मुंबईला तुम्ही काय झालं यायला लागतं आपल्याला काय, आणि खरं तेच आहे सांगतो आपण. हा 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 बघा हा करा हा करा बया चंदन खाती पुरगी. बरा वहिनी, हो वहिनी तुम्ही प्या प्या प्या. ही माझी वहिनी आहे बघा. वहिनी त्याशी लय वराडली मी आल्या आल्या. गरम दिमाग होता माझं जरा थोडंसं. मी सगळ्यांना वराडते, त्यांना माहिती आहे माझी सवय कशी आहे म्हणून. बरं चला भावानं बहिणीनं कसा वाटला हा व्हिडिओ. आणि बघा चिंच आहे ते आहे सगळं आपलंच आहे. पान नका पिली थंडा जाऊ दे थंडा आहे. बस झालं वा बरं वाटलं. आणि हां सगळीजण म्हणत होते तुमचा मच्छा कुठं आहे मच्छा कुठं आहे मच्छा कुठं. आता मच्छाचा मुद्दा तुम्हाला सांगते. मच्छा कुठं गेला ते सांगते. आणि गेला तसा काहीच नाही, पण कसं आहे मच्छा गेला माझं सगळं गेलं मला लागल. पण मच्छाला मी शोधून आणणार आहे. काय माझं कुठलं डॉगी हां तर ते भावाची मी तिकडं आता मी तर राहत नव्हती काय नव्हती. माझा पोरगा ती माझा भाऊ सांभाळतो. त्याच्यानंतर मग माझी भाऊजाई सांभाळते पोराला ह्याला. मग कुठलं तिकडं घेऊन गेलो आम्ही मच्छा तिकडं घेऊन गेलो. मच्छाने काय केलं काजेला चावलं हाताला. भावाला आलं टेन्शन, कारण कुठलं चावणं हे लय बेकार असतं. मग भावानं टेन्शनच्यामुळं त्या सांभाळ. आता 2-3 दिवस पूर्वीची गोष्ट मी माझ्या भावाला बोललो होतं सांभाळ त्याला कसं ना कसं सांभाळ. पण माझ्या भावाला राग आला, भाऊजाला राग आला. शेवटी पोरांच्या मुलं माहिती आहे ना कसं असतं. आपण सगळं कशासाठी करतो पोरांसाठी. मग त्या पोरांमुळं काजलला कुठलं चावलं मुलं ना काय केलं की कुठलं चावलं म्हणून काजलला चावलं म्हणून मच्छाला सोडून दिलं. कुठं तिकडं लांब वस्तू सोडून दिलं. पण मी विचार केला गाडी घेऊन मी त्याला शोधायला जाईन, शोधून त्याला आणीन आणि कुणाचं सांभाळायला देईन मी. कारण की कसं आहे मला खूप वाईट वाटलं. पण मला लय वाईट वाटलं का तर मच्छाला सोडून दिलं. पण ह्याच्यामुळे सोडून दिलं की काजलला चावलं म्हणून. आणि खरं सांगते काजलच्या हाताला चावलं. तिला किती इंजेक्शन दिली काजलला. मग माझ्या भावाला राग आला, रागाच्या तावात ते कुठलं सोडून देऊन दिलं. त्याच्यामुळे माझ्या इथं नाही तर माझ्या इथं राहिला असता काही प्रॉब्लेम नव्हता. पण मी शोधून देईन आणि ह्या माझ्या घरी बांधीन. इथंच इथं बांधून ठेवीन. कुणा पण सांगेन की जर माझं घर मी आता समजा मी राहत नाही तर ही घर मी राहीन. राहिल्यानंतर आता सध्या हे घर मी बोलत, कारण आपल्याला तसं खोटं नाही बोलत. तर हे चिंचाचा बिझनेस ती लोक करतात. आता 4 तुम्हाला चिंच घ्यायची असेल तर अजून एकदा सांगते मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा माझ्या नंबरवर. तुम्हाला बॉक्सनी चिंचा भेटेल. हो का अशी बॉक्स आपले केलेले आहेत बघा. हे बघा अशी बॉक्स आहेत. त्या बॉक्सनी तुम्हाला चिंच भेटतं. हो का एवढी चिंचा सगळं मी ते हे काढले बघा. काय म्हणतात त्याला शिरा बिरा सगळं चिंच लय भारी. हो का गावची चिंच आहे. आता खायचा मूड नाही पण मी एक तुकडा खाऊन बघते. बघा हे बघा मस्त आहे. मीठ लावून ठेवून द्यायचं. 1-2 वर्ष जाते एकदम. बघा ह्या बॉक्सानं जाते. आपण एक बॉक्स घेऊन जाणार आहे मुंबईला जाताना. ठीक आहे चला देते जास्त पाहिजे. अजून मोठं कागद आहे मला बस पाहिजे. मी आता माझ्या घरी घेऊन जाते थोडीशी. त्याला मस्त बेदाचं हे बनवते एकदम. शेवपुरी बनवायची ना त्याला पण चिंच बनवू. काय म्हणते त्याला बघा. हे आपलं झाड आहे, आपलं घर आहे. तर हे घराचं आजूबाजूचे पण लोक चांगले आहेत, सगळं चांगलं आहे. तर काही टेन्शन नाही काहीच नाही. हे सगळं आपलंच आहे लोक. तर बघा झाड आता सुकली. उन्हाळ्याचं वयस असं होतं या. बघा मस्त वाटतंय ना. बघा
आपलं संसार बघा भावांनो, केलं तर सगळं काय आहे, आता काय नाही. अगं तात्या बघा बघा हे बघितलं का? बरं मी गेलं तुम्हाला कसं वाटलं? वाईट वाटत. बघा पोरांना पण लय वाईट वाटलं मी गेल्यानंतर. बघा चला भावानं बहिणींनो, चिंच घ्या मस्तपैकी, कॉन्टॅक्ट करा. चिंच घ्या, हळद घ्या, अधिक मिरची पावडर घ्या, मसाला घ्या, गावरान तिखट घ्या. तुमच्या काठीला काय झालंय? मामी बघा. बस चला मी थोडंसं बसते 2 मिनटं, व्हिडिओ संपवते. भावानं तर आता मला मच्छीला पण शोधायला लागल. तर आता मी अजून मला मिरची पावडर बनवायची, आज मिरची पावडर बनवायची. एक्सक्यूज मी. तर मिरची पावडर बनवते. जा तुमच्या घरची पिशवी घेऊन ये जा, मसाला काही यायला भेटत नाही ग. हां त्यात बस जाऊ दे जाऊ दे. ही कोणाची पुदगी आहे बाय? ही पुदगी होय. हां अच्छा हां मी ओळखलं आता. हां आता ओळखलं मी, आता ओळखलं. बरं चला भावानं कसं वाटतंय आपल्याला? बघा लय भारी आपलं गाव बरं का, आपलं सगळं भारी आहे. चिंचा घ्यायची असेल तर घ्या, ठीक आहे. चिंच घ्या मस्त पीक. आता चिंचा थोडी सवळून घेऊ आपण जरा, आणि सवळल्यानंतर मग चिंच कशा बाजूवाल्याला पण त्रास नाही व्हायला पाहिजे. तर सवळून बिवळून घेऊ. आपल्याकडे मसाला आहे, हळद आहे, गावरान तिखट आहे, जवसा चटणी आहे, लसूण चटणी आहे, चिंच आहे, सांडगं आहेत, कुरवड्या पापड्या सगळं आता आपण करूया, कारण आपल्याकडे जागा पण भरपूर आहे. तर बाया लावून मी ती कुरवड्या पापड्या करून घेते मी, ठीक आहे. बाया लावीन मी, स्वतःहून करीन, तुम्हाला ते सगळं व्हिडिओ दाखवीन एकदम, ठीक आहे. चला मग भावांनो, हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसं नाही. तर आता ह्या वहिनीकडून आपण चिंच घेऊन चाललो आहे जरा थोडीशी घरी. तर नंतर आता काही जमत नाही जास्त करून, कारण मला मसाला बनवायला लागतो आहे, मला पण भरपूर काम आहेत. बघा मसाला भरतात, सॉरी मिरची भरतात, मिरचीच म्हणतात काय माहिती, मिरची तू मसाला दिसतोय मला. हां तू नाही दिसत तू नाही दिसत, पण छान केलं बघा, पॅकिंग पण छान आहेत बघा. हां मस्त आहे एकदम, टाकाटाक टेन्शन नाही एकदम. मग आमचे स्वामी गणपती बाप्पा खूप बरकत देतात आपल्या घरादार, खूप लक्ष्मी आहे एकदम, आहे का नाही? नाही चांगला आहे एकदम. स्वामींना विसरत नाही बरं का. मग तिला पण सांगितलं झाला जाऊ पाणी बिणी घालत जा म्हटलं मस्तपैकी. मग हां मग काय एकदा आपलं म्हणलं हे करायचं एकदा. शिशे अगे इकडे की तर पुरगी शिशी मला बोला नाही आता. मग चला हे बघा बस झाले, थँक्यू. हे बघा चिंच. चला तुम्हाला चिंच घ्यायची असेल तर नक्की सांगा, कॉन्टॅक्ट करा भावांनो बहिणींनो, ठीक आहे. चला भावांनो, कसा वाटला व्हिडिओ कसा नाही तुम्ही नक्की सांगा. चांगलं वाटत असेल तर सांगा. हे बघा घर बघा. आता कसं आहे माहिती आहे का, आपण मुंबईला राहतो तर इथं घराजवळ काय करायचं आपण म्हणून काय केले, चिंचेचा बिझनेस चालू केला. काय आहे चिंचा कशा आहेत ह्याच्यात पण आपल्याला खूप चांगलं भेटन. 4 लोकांच्या चिंचा एकात घेतोय अजून आपण, असं नाही की नाही. लावल्यात मग लोकांना कामाला लावले, कामं करतात, इमानदारीचे लोक आहेत आपल्याकडं पण, ठीक आहे. तर तुम्हाला मी चिंचेचा भाव करीन मी तुम्हाला, की कसा किलो द्यायचा कसा नाही हे तुम्हाला मी सांगेन एकदम, ठीक आहे. चला मग भावानं हा व्हिडिओ इथं संपवते. बाय बाय, टेक केअर. बाय बाय बाय. जाताना थोडंसं बोलते मुरा अजून. चला भावानं आता मी घरी चालली, तिकडच्या घरी चालली. चिंच घेतलं, चिंचुकं घेतलं, ठीक आहे. तर बघा तुम्हाला घ्यायचं असेल चिंचा वगैरे, हळद मसाला गावरान तिखट हे काय घ्यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा माझ्या बिझनेस नंबरवर, ठीक आहे. आणि व्यापारी लोकांना पण पाहिजे असेल तरी चिंच आहेत आपल्याकडे एकदम भरपूर. हो का इथं पण चिंच आहेत, हे सगळे आपलेच लोक आहेत. ह्यांना फोन मागूस तर पुढे हे लोक तुम्हाला पण पोचवतात. मला कॉन्टॅक्ट करा, मी ह्यांना सांगेन एकदम, ठीक आहे. आणि आपल्याकडे पण चिंचच आहे, आपल्याकडे पण भरपूर चिंच आहे. तर हे आमचं गाव आहे. कसं वाटलं तुम्हाला? आणि मग नंतर बघा तुम्हाला सांगू का, बघायला गेलं ना तर आता इथलं लाईट बिल तिथलं लाईट बिल, 4 पैसे कमवायचं बघायचं, गमवायचं नाही बघायचं. बघा बाजूला माझा कसा म्हणतो होय होय. तर 4 पैसे कमवायचा बघायचं, बिझनेस कसा करायचा, कामं घ्यायची का म्हणजे असं चिंचा घे कुठं काय कर. आता बघा मी लसूण विकते, कांदा विकते, त्याच्यानंतर मी मसाला विकते, कांदा लसूण मसाला विकते, मिरची पावडर विकते, सगळं काय असेल ते विकते. जे असेल ते बघा आपल्या गावाकडे चिचाचं झाड आहे ते असं चिचा घ्यायचा, तोडायचं बिरायचं, तोडायचं बिरायचं. आता मी चालली मला उशीर होतं आहे तर तोडायचं बिरायचं असं बायकांना असं कुठं हो का द्यायचा, किलोवर द्यायचं. मग ते किलोवरच्या बायका चांगल्या साफ बीप करून तो का तिथं ती बाई तुरते आपल्या घराजवळ,
ह्या बाईची कहाणी तुम्हाला सांगणार आहे. ह्या बाईची बघा, हो का, ह्या बाईचं घर बघा. आता तुम्ही ह्या बाईचं घर बघा. पण ह्या बाई अशी झोपड्यामध्ये राहत होती, कोपट्यामध्ये. त्या बाईची तुम्हाला मी कहाणी त्या तोंडी तुम्हाला ऐकवणार आहे, पण आताच नाही, आता सध्याला. हो का, हे असं लोक चिंचा तोडतात, अशा चिंचा तोडतात, किलो चिंचा पण देतात, जीवाचं रान करतात. ह्या बाईची कहाणी ऐकतात तर तुमच्या पण डोळ्यामध्ये पाणी येईल. माहिती आहे, ह्या बाईने कोपट्यात दिवस काढले. किती पोरं तुला बाय? 5 पोरं. आणि हे 6वं आपलं तिचं मिस्टर. आणि ती 7 लोक येऊ कोपट्यामध्ये राहायची. लय वाईट दिवस काढल्यात बायाने. तेव्हा आता घरं दिसतात तुम्हाला. तेव्हा आज आमचं पहिलं गाव काय होतं? गावामध्ये काय नव्हतं, आहे तेव्हा काहीच नव्हतं एकदम. आता संडास बाथरूम सगळं घरदारामध्ये. नाही तर पहिलं जायला लागायचं तिकडं पाटल्याच्या उसात. मग काय एकदा आहे नाही. चला भावांनो बहिणींनो, हा ब्लॉग मी इथं थांबवते. बाय बाय.